नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे पाठीमागे डीप नेक असल्यावर आणि पुढे बोट नेक असल्यावर किती माप घ्यायची ते सांगणार आहे। तर हा ब्लाउज मी आता स्टिच करत होते, तर इथे बघा पाठीमागे हा जो आहे तो 12 इंच आपला डीप नेक आहे। इथे मटका गळा मी दिलेला आहे, बघू शकता। याला दोरी लावायची आहे अजून। तर इथे बघा पाठीमागचा हा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे। हा जो ब्लाउज आहे तो 36 साइजचा ब्लाउज आहे आणि इथे बघा पुढच्या साइडला 3 पीस आहे प्रिन्सेस कट ब्लाउज। इथे बघू शकता 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि पुढे बोटनेक आहे। तर या ब्लाउज साठी पूर्ण शोल्डर आपलं जेवढं असेल ना त्याचा हाफ करून, आता फ्रंट साठी सांगते। शोल्डर समजा तुमचं 15 इंच असेल ना, तर त्याचा हाफ किती येतं 7.5 इंच। त्याच्यातून आपल्याला हाफ इंच मायनस करून 7 इंचावर शोल्डर टाकायचा आहे, कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग आपला कमी असतो। कारण आपण फुल शोल्डर घेतला ना, म्हणजे 7.5च घेतला, तर पुढच्या साईडला बोटनेक घातल्याच्या नंतर बघा इथं असं थोडंसं इथं ओपन झाल्यासारखं येतं। त्याच्यामुळे हाफ इंच आपल्याला जेव्हा आपण पुढचा बोटनेक बनवत असाल अशा वेळेस आपल्याला मायनस करायचं आहे। तर इथे बघा मी गळा रुंदी पुढच्या बोटनेक साठी घेतलेली आहे 4 इंच। ओके, आणि आपली खाली गळा डीप घेतलेला आहे तो पण 4 इंचच घेतलेला आहे। तुम्ही 3 3.5 सुद्धा घेऊ शकता। एकदम असं वरती इथपर्यंत पाहिजे असाल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता, थोडंसं खाली 3.5। आणि हा जो आहे तो आपला नॉर्मल, इथे बघा अर्धा इंच आपलं इथं शोल्डर स्टिच मध्ये जाणार आहे। आणि नॉर्मल हा जो ब्लाउज आहे तो इथे बघा अशा प्रकारे येणार आहे। तर हा जो गळा आहे बोटनेकचा तो इथपर्यंत आपला येणार आहे। अजून याला पुढची गळापट्टी लावायची आहे। तर इथे बघा अशा प्रकारे हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज एकदम परफेक्ट कटिंग येते याची। ते या प्रकारे तुम्ही पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। त्याचप्रमाणे आता पाठीमागे डीप नेक आहे, तर मग आपण पुढं बोटनेकला 4 इंच घेतलेला आहे, तर आपण डीप नेकला पण 4 इंच घेऊ शकत नाही, कारण 4 इंच घेतला तर खूप ब्रॉड आपला पाठीमागचा गळा होता। तर गळा रुंदी आपल्याला पाठीमागचा जर डीप नेक असेल ना तर 3 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि डीप तुमचा जेवढा असेल तेवढा घ्यायचा आहे। नॉर्मली आपण 2.5 इंच घेतो, पण पुढे बोटनेक असल्यामुळे पाठीमागची जी गळा रुंदी आहे ते आपल्याला इथं 3 इंच घ्यायची आहे। बाकी खालच्या साईडला पण तुम्ही 3 इंच घेऊ शकता, किंवा अजून ब्रॉड घ्यायचा असेल तर 3 सव्वा 3 घेऊ शकता, पण 3 इंच सफिशियंट आहे। खूप मोठा ब्रॉड गळा होतो याने, पण जास्त घ्यायची गरज नाही। तर हा जो ब्लाउज आहे तो 36 साइजचा आहे। अशा प्रकारे इथे बघा पाठीमागे मी मटका गळा दिलेला आहे। फिनिशिंग ही खूप सुंदर अशी आलेली आहे। आणि 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची फिटिंग खरंच खूप सुंदर बसते। म्हणजे बऱ्याच जणींना प्रिन्सेस कट ब्लाउज आवडत नाही, कारण चपटा बसतो असं त्यांना वाटतं, पण अजिबात नाही, एकदम परफेक्ट अशी याची फिटिंग येते। ते बघू शकता एकदम परफेक्ट असा हा ब्लाउज आपला इथं स्टिच करून झालेला आहे। तर सांगितलेली टिप मी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा।